बुलेटिनच्या सुरुवातीलाच आगामी निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येते आहे। बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देशव्यापी छाननीची तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रासह काही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महाराष्ट्रासह काही राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। स्थानिक निवडणूक यंत्रणा त्या कामात असल्याने त्यांना एसआयआरवर लक्ष केंद्रित करता येणार नाही आणि त्यामुळेच या राज्यात मतदार फेर छाननी निवडणुकीनंतरच होणार आहे, अशी माहिती मिळते आहे। तर महाराष्ट्रात मतदार यादी छाननी आता पालिका निवडणुकीनंतरच होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अतिशय मोठी अशी बातमी म्हणावी लागेल, महाराष्ट्रात मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच, काय अधिक माहिती? बिलकुल, खरं तर बिहारमध्ये सर्वात मोठा गदारोळ झाला होता। तिथे राहुल गांधी सुद्धा उतरले होते, तेजस्वी यादव उतरले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जी मतं वाढलेली आहेत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी अचानक कमी झालेले आहेत, तर त्या संदर्भामध्ये माहिती द्यावी अशी मागणी गेली होती। परंतु तिथे एसआयआर राबवण्यात आलेला आहे आणि आता बिहारचा टप्पा झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये राबवण्यात येईल। महाराष्ट्र त्यामध्ये असणार आहे आणि पुढच्या वर्षी ज्या राज्यामध्ये निवडणूक आहेत त्यामध्ये केरळ आहे, पुदुच्चेरी आहे, पश्चिम बंगाल आहेत, या राज्यामध्ये महत्वाच्या निवडणुका असणार आहेत। तर त्या राज्यात सुद्धा एसआयआर लागू केला जाणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेवढा अवधी उरलेला नाही, कारण निवडणुका घोषित होणार आहेत। मग अशा वेळी महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर एसआयआर जो आहे तो लागू केला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण छाननी प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाईल। परंतु त्यापूर्वीच विरोधकांनी सुद्धा एक आक्रमक भूमिका घेत सर्वांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये नावं जी आहेत ते गायब झालेले आहेत, काही नावं जी आहेत ती समाविष्ट केली गेलेली आहेत। तर या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं तात्काळ कार्यवाही करावी, परंतु या निवडणुकीमध्ये तरी विरोधकांचं म्हणणं लागू होणार नाही हे स्पष्टपणे दिसतंय। निवडणुकीच्या नंतर निवडणूक आयोग जे आहे ती एसआयआरची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता विरोधक महाराष्ट्रामध्ये तरी आणखीन एसआयआरच्या संदर्भामध्ये आवाज उठवणार का हे बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, त्यामुळे विरोधकांकडून आता यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।